चला यस मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल टू गो. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. यस इट इज. काय फटका खेळलाय. देखना शॉट. चेंडू सीमा पार. पहिला चेंडूत येतो एक भन्नाट चौकार. उत्कृष्ट शॉट डीजे. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळाला आणि रुपेश दळवी या खेळाडूकडे ती क्षमता, ती सातत्याने आम्ही पाहिलंय. क्रिकेटचा दर्जा उंचावणारा खेळाडू. 4 धावेने स्टार्ट केला. अकाउंटला सुरुवात होते. पहिलं षटक प्रगतीपथावरती. बिनबाद 4 धावा. अमितचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. 1 बाउन्स. चेंडू सरळ डीप लॉंग ऑफ क्षेत्रात. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा. बघायला मिळतं रुपेशच्या बॅटमधून. सातत्याने त्यांनी दाखवून दिलंय त्याचा फुटवर्क, ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्रीजवरती असतो. 2 बॉलमध्ये 2 चौकार. बॅक टू बॅक 2 चौके. ऑन अ हॅट्रिक. चौकाराची हॅट्रिक होऊ शकते. पुढचा चेंडू. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट असतं तर नक्कीच कल्पेशला माघारी परतावं लागलं असतं. बट ओव्हर थ्रो आणि त्याची एक्स्ट्रा धाव. 2 धावा. यस बॅटकट आहे. 2 धावा लिगली निश्चितच रुपेशच्या फेवरमध्ये जातात. जिथे सुरुवात खूप चांगली होते त्यांना पाहायला मिळते वरवणे संघाची. 3 चेंडू 10 धावा. रुपेश दळवी याच्या नावावरती बऱ्याचशा 50s आहेत क्रिकेटच्या क्षेत्रात. या नावाने सातत्याने दबदबा क्रिएट केलाय. 3 50s आतापर्यंत रेकॉर्ड. नागळ सरांनी मला सांगितलं कासमालच्या मैदानावर 2 50s आणि या मैदानावरती 1 50 आहे. असा हा हुकमी खेळाडू. चांगला फटका. बरं यावेळी मात्र थोडासा सन्मान दिला चेंडूला. अंगावरती चेंडू होता. नॉर्मल टच अँड पुश केलं. प्लेसमेंट खूप चांगलं होतं. 1 धाव मिळते. या 1 धावेने धावसंख्या होती 11. पंचकृषीची जी मागच्या वर्षीची स्पर्धा झाली होती तिथे सुद्धा 50 मारली होती रुपेशने. आणि हे क्रिकेटचं सौंदर्य राखणारा खेळाडू आहे. आज सुद्धा तेच समीकरण आखण्याची सुरुवात त्यांनी केली आहे जिथे 11 धावेवरती नाबाद खेळतोय. यावेळी सुंदर चेंडू. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळाला. एस्टनच्या मागे सागर सावंतने खूप चांगलं काम केलं बघा. डॉट चेंडू. वेल बॉलिंग. वेल स्टार्ट. सुरुवातीला 2 चौकार आल्यानंतर जो कमबॅक केलंय गोलंदाजाने. धावसंख्या 11 वरती स्थिरावले. पहिलं षटक प्रगतीपथावरती. अमित हिलमचा पुढचा चेंडू. लाऊड अपील. बस अपीलमध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी आणि त्यामुळेच पंचाने नॉटआउटचा इशारा दिलाय. आणि कल्पेश मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळतोय. आणि या डॉट नंतर कुठेतरी बापूजी सावर्से संघाच्या या मॅचला समीकरण बघितलं तर कमबॅक पाहायला मिळाला. आवश्यकता देखील त्याच पद्धतीची होती बापूजी सावर्सेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं. जिथे पहिल्या 2 चेंडूत 8 आल्या होत्या, नंतरच्या 4 चेंडूत 3 आल्यात. वेल कमबॅक. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाज अमित आपलं षटक कंप्लीट करतोय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हरजित धानिवले सावर्से संघाकडून. पहिल्या षटकात फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स होतं, त्याचा फायदा रुपेश दळवीने घेतला. 2 चौकार खेचले. तिसऱ्या चेंडूवर सन्मान दिला. प्लेसमेंट केली. 2 धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली. कल्पेशला स्ट्राईक दिली, परंतु कल्पेशला त्या दोन्ही चेंडूवरती गती भापता आली नाही आणि त्यामुळे दोन्ही चेंडू मिस झाले. परंतु जर कॅल्क्युलेशन बघितलं तर चांगली बॅटिंग आतापर्यंत म्हणता येईल. जिथे 11 धावा आल्यात पहिल्या षटकात. फिल्डिंग यावेळी थोडीशी डीपला नेली आहे. जिथे आपण पाहता डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑफला आहे. त्यानंतर डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप मिड ऑन अशा पद्धतीची व्यूहरचना. आणि ही व्यूहरचना खास करून क्रिकेटमध्ये बऱ्याचदा उजव्या हाताच्या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळते. आणि तेच कॅल्क्युलेशन या ठिकाणी समीर सावंतने बांधलं. ॲज अ कॅप्टन यांची भूमिका सातत्याने क्रिकेटच्या या पटलावरती इम्पॉर्टंट राहिली आहे. चला हरजितकडे वळूया जिथे वैयक्तिक 6 चेंडू टाकतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म पुल. फटका फसलाय. काय ते झेल होणार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, मात्र अपेक्षित होतं झेल येणं. कारण जर यावेळी झेल झाला असता तर रुपेश सारखा एक मोठा विकेट तुमच्या फेवरमध्ये आला असता. बट खेळाडू फार डीप होता आणि अगदी 38 सर्कलच्या अगदी लगोलग हा चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या जिथे धावसंख्या होते 13.
13 रन्स फॉर लॉस ऑफ विदाउट लॉस. चांगला स्टार्ट. रुपेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. हारजीत धानिवले. क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. त्याच्या वडिलांनी सुद्धा क्रिकेटची बरीच मैदानं गाजवलीत असा खेळाडू. शॉर्ट टर्म पुल. पुन्हा फटका फसलाय. हारजीतला प्रयत्न करावे लागतील. नाही. पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडतोय आणि संधी मिळाली रुपेशला. पुन्हा एकदा फिल्डिंग थोडीशी चेंज करावी लागेल. कॅल्क्युलेशन माइंड क्रिकेट खेळावं लागेल. 2 कॅचेस खरं तर अवघड होत्या कारण डीपला क्षेत्ररक्षक असल्यामुळे सर्कलमध्ये पडलेले चेंडू गॅदर करता आले नाही आणि लगातार 2 संधी रुपेशला मिळत आहेत. बॅक टू बॅक सिंगलला डबलमध्ये 2 वेळा कन्वर्ट केली आणि धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 वरती. आज बोबेरे साहेब सुद्धा येणार आहेत. दरवर्षीच नाणेगावच्या स्पर्धेत त्यांचं अमूल्य योगदान असतं. सातत्याने ते या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांची पर्सनॅलिटी जर आपण बघितली तर एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांना संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ओळखलं जातं. ठाणे मुंब्रा विभागात ओळखलं जातं आणि नाणेगाव गावावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. यावेळी या सिटीज मधल्या एसटी वरती पकडलाय. पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न आणि रुपेश दळवीला यावेळी बरोबर मधोमध पकडलाय. लेग बिफोर विकेट. हा पहिला धक्का वरवणे संघाला. यावर संघाला झाला होता बट फेकी अचूक नसल्यामुळे सागर सावंतला तो चेंडू पकडता आले नाही आणि यावेळी संधी मात्र हुकली आहे जिथे 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 17 वरती. 17 लॉस ऑफ 1 विकेट. हारजीत या षटकात चांगलं कमबॅक केले. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या आणि या षटकात आतापर्यंत 5 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. चांगला देखना शॉट. बरोबर फिल्डिंगला भेदत चेंडू खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. अगदी डीप पॉइंटचा क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. नक्कीच 2 धावा सेव्ह केल्यात. वेल फिल्डिंग. व्हेरी वेल फिल्डिंग. 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 19 वरती. सावरचे संघ त्या खेळाडूची प्रशंसा करतोय कारण त्यांना माहिती होतं या चेंडूवरती ऑलमोस्ट 4 धावा कंप्लीट झाल्या असत्या. चौकार आला असता परंतु ज्या डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला जाऊन तो चेंडू त्यांनी अडवला. गॅदर केलं आणि 2 धावा आपल्या संघाला सेव्ह केला. कदाचित कधी कधी असं होतं ना मॅचमध्ये आपण ज्या ज्या धावा सेव्ह करतो ना त्यावेळी आपल्याला चेस करताना त्या महत्त्वाच्या ठरतात. या अगोदर जो बेलोडा संघाचा मॅच झाला होता ऑलमोस्ट 9 धावा ज्या एक्स्ट्रा गेल्या. जिवंत उदाहरण. 9 धावा एक्स्ट्रा गेल्या त्यामुळेच ते मॅच हारले. तुमची फिल्डिंग प्रॉपर असायला हवी. मॅच तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला गोलंदाजाला सहकार्य दिलं पाहिजे. चांगलं योगदान दिलं पाहिजे तरच तुम्ही तो मॅच मध्ये पकड मजबूत करू शकता. चला मॅच कडे आपण इकडे वळतोय जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती पहिल्या षटकात आल्या 11 आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते ती 20 धावा. दुसऱ्या षटकात 9 अशा तब्बल 20 वरती टोटल पोहोचते. शेवटचे अंतिम 2 षटक या इनिंग मधले बाकी आहेत. आज आपल्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं श्री मनोज जरांगे पाटील
जे बेमुदत साखळी उपोषणाला बसलेत, आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी एक मराठ्यांचं अस्तित्व टिकवण्याची जी ऊर्जा निर्माण केली, 20 जानेवारीला मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा आहे, आपण सगळे त्या ठिकाणी असणार आहोत. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य टिकवायचं असेल तर आपल्याला आता लढावं लागेल. जरांगे पाटलांसोबत आता उभं राहावं लागेल. काही दिवसापूर्वी खोपोलीमध्ये, खालापूरमध्ये जो मोर्चा झाला होता, असंख्य संख्येने संपूर्ण मराठा बांधव एकवटले होते. रायगड जिल्ह्यातील सगळे लोक तिथं आली होती आणि एक न भूतो न भविष्य ते अशी विक्रमी संख्येने त्या ठिकाणी लोक आले आणि जरांगे पाटलांनी सांगितलं की त्या ठिकाणी भविष्यातल्या या तुमच्या सहकार्याने तुमच्या पुढच्या पिढीला आम्ही नक्कीच आरक्षण मिळवून देऊ. यावेळी मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेटचा पतंग. मंगेश बॅक टू डगआउट. आणि सावरसेचे उपसरपंच सन्मान्य योगेशभाई दिवेकर यांच्याकडून बापूजी सावरसे संघाला आणि वरवणे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर सम्राट नाणेगाव आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज निश्चितपणे संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ते येतील, त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असेल. मॅचकडे जिथे वळतोय, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि धावा झाल्यात 20 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी सिद्धेश हलक्या हाताने टच अँड पोस्ट केलाय. चेंडू पॉइंट क्षेत्रात ढकलला जातो. एक धाव कंप्लीट आणि आता मात्र धावगतीला थोडासा विराम लागलाय, कारण जिथे रुपेशने जो स्टार्ट दिला होता, नंतर मंगेशने सातत्याने चांगले फटके खेळले आणि त्यांच्या 2 फलंदाजांचा विकेट गेल्यानंतर जो प्रेशर क्रिएट झालाय तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परंतु जोपर्यंत कल्पेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चांगली धावसंख्या निश्चितपणे होईल अशी अपेक्षा आहे. या अगोदर जर आपण बघितलं तर मानसने सांगितलं की 22 जानेवारीला श्रीरामाचं अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे. त्या ठिकाणी एक मोठं भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि तिथे श्रीरामाचं प्रतिष्ठापना होणार आणि निश्चितपणे बहुसंख्य लोक त्या ठिकाणी येतील. परंतु लक्षात घ्या, हे अभिमान आहे संपूर्ण हिंदू धर्मासाठी, कारण जिथे खूप वर्षापासून जो संघर्ष सुरू होता, बाबरी मस्जिद आणि त्यानंतर रामभूमी, असं बराचसा वर्ष संघर्ष सुरू होता, त्यानंतर हिंदूंनी त्या ठिकाणी तो विजय संपादन केला आणि आज अभिमान वाटतोय की त्या ठिकाणी आज श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर होतंय. परंतु त्या अगोदर 2 दिवसा अगोदर जे मोठा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे तो मराठ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. कारण भविष्यातली मराठ्यांची पिढी जर सुखी व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. जरांगे पाटील आपल्यासाठी लढतायत. आज असंख्य संख्येने संपूर्ण मराठा बांधव जे एकवटलेत, एकजूट झालेत, त्याचं संपूर्ण श्रेय जरांगे पाटलांना जातं. परंतु असंच बोलून चालणार नाही, लढा द्यावं लागेल, सरकारसोबत लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल, आरक्षण मिळवून घ्यावं लागेल, तरच भविष्यातली पिढी आपली सुखी राहील. मित्रो, आपल्याकडे खूप चांगले गुणवंत विद्यार्थी घडतात, आरक्षणामुळे मोठं शिक्षण घेता येत नाही, पुढे जाता येत नाही, ही बरीचशी अडचणी आपल्या समाजासमोर आहे. ती अडचण दूर करायची असेल तर यावेळी आपल्याला शांत बसून चालणार नाही. मायक्रोफोनच्या माध्यमातून सगळ्यांना हेच आव्हान असेल की आपल्याला संघर्ष करावा लागेल. बस चला मॅचकडे वळूया, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. धावसंख्या होते तब्बल 24. तिसरं षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर आल्या त्या 24 धावा, पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकानंतर 9 धावा आणि तिसऱ्या षटकानंतर 4, अशा तब्बल 24 वरती टोटल पोहोचते. वेलकम बॅक म्हणता येईल बापूजी सावरसे संघाचा. आणि अपेक्षित देखील होतं, कारण मी म्हटलं होतं रुपेश आणि मंगेश ही चांगले फलंदाज ज्यावेळी बाद झाले त्यानंतर कल्पेशवरती जबाबदारी आली, परंतु त्या फलंदाजांना घेऊन खेळत असताना सातत्याने बापूजी सावरसे संघाने एक चांगला दबदबा क्रिएट केलाय. आणि या शेवटच्या 6 चेंडूत आता मात्र कल्पेशला हाणामारी करावी लागेल, कारण या खेळपट्टीवरती एक ओळख आहे, ही पाटा विकेट आहे. दुपारनंतर मोठे फटके या ठिकाणी पडतात. यावेळी आपल्याला चांगली धावसंख्या रचावी लागेल जर समोरच्या टीमला फाईट द्यायची असेल तर. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक झाली आहे. डीजे मास्टरसाठी चांगलं गाणं लावण्याची संधी.
थँक्यू व्हेरी मच. मॅच कडे वळूया. 3 षटकं संपलीत. अंतिम शेवटचा चेंडू स्वप्नील कडे चेंडू सोपवलाय. यस, स्वप्नील कडे चेंडू सोपवलाय. स्लॉक षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कप्तानने गोलंदाज यूज केलाय. बघूयात कल्पेश काय करणार. हा यावेळी लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या सेटेज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट होत असताना स्कोर कार्ड पोहोचतोय तो 26 वरती. काही दिवसात नमो चषकाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात होणार आहे आणि क्रिकेटची स्पर्धा जी सासगाव खालापूर विभागात असेल त्या ठिकाणी मंगळवार बुधवार गुरुवार नमो चषकाचं आयोजन असेल फक्त खालापूर विभागासाठी. आणि त्या ठिकाणी स्वतः मला आमचे वामनराव सर अमोल येरंकर सरांना आमंत्रित केलंय. विशेषतः या सेटेज बॅटचा एज घेतला. कल्पेशने स्ट्राईक सोडली. हे आदर्श खेळाचं जिवंत उदाहरण. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. आणि उत्कृष्ट यावेळी विकेट आणि हा तिसरा धक्का वरवणे संघाला. डीजे सम्राट नाणेगाव गावाचा हा क्रिकेटची स्पर्धा. क्या बात आहे. खूप चांगलं गाणं रचलंय आणि विशेषतः ज्या पद्धतीचं आयोजन आहे त्याला अनुसरून रचलेले गाणं आहे. आणि संध्याकाळच्या सत्रात सन्माननीय माजी आमदार धैर्यशील दादा सुद्धा या स्पर्धेला येणार आहेत. सौ निलिमताई पाटील सुद्धा या स्पर्धेला असतील. सन्माननीय मंगेशभाई दळवी असतील. आदरणीय आमचे महादेवजी दिवेकर साहेब असे सगळेच प्रतिष्ठित मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित असणार आहेत. आणि जे प्रमुख ज्यांचं सातत्याने दरवर्षी आम्हाला योगदान असतं असे आमचे बोबेरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आज उपस्थित असेल. ज्यांची मुंब्रा विभागात सगळ्यात मोठी स्पर्धा असते. जवळपास 5 लाखाची ती स्पर्धा असते. यंदा 10 लाखाची स्पर्धा आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी ते आपल्याला बोलवतात परंतु काही कारणास्तव आपल्याला जाता येत नाही. परंतु क्रिकेटचं देखणं आयोजन मोठी स्पर्धा त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होते. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल येतोय आणि रनआउटचा विकेट. हा अजून एक विकेटचा पतंग. डीजे चौथं आणि अंतिम षटक जिथे व्हाईट बॉल आलाय. धावसंख्या पोहोचते ती 27 वरती आणि आपण पाहतोय SS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मुन्ना पाटील त्यांची टीम कव्हर करते आणि ज्या पद्धतीने क्लिअरिटी आहे. वेल डन. ओहो या सेटेज अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. विकेटच्या मागे सागर सावंत याचं देखणं काम आपण पाहतोय. सातत्याने विकेट किपिंग चांगलं करतायत. कमबॅक केलाय सावरचे संघाने म्हणता येईल कारण पहिल्या षटकात 11 त्यानंतर 9 त्यानंतर 4 आणि या षटकात आतापर्यंत फक्त 3 धावा. वेल बॉलिंग. व्हॉट अ कमबॅक स्वप्नील. पुन्हा एकदा नाणेगाव विलेज कडून गोलंदाजीसाठी सज्ज. एज घेतलंय की नाही. अपील जोरदार होती परंतु पंचांनी अपील फेटाळली. डॉट चेंडूची सांगता जिथे अजून एक निर्धाव चेंडू येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. स्ट्राईकला फलंदाजी करतोय फलंदाज रोहन ज्यांनी आतापर्यंत खूप निराश केलंय. खरं तर सोन्या आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला रोहन आहे. परंतु आपण पाहतोय की ज्या पद्धतीने वरवणे संघाला अपेक्षित आहे मोठ्या फटक्यांची. बॅटचा एज घेतलाय. झेल होणार का. थोडंसं अवघड झेल होता विकेट किपरला. बॅकफुटवर जो बॅकफुट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवतोय. मात्र 2 धावा आल्यात. तिसरी मिळणार का. 3 धावा घेताना मात्र फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 संपलाय. विकेट गेलाय हा 5वा आणि 5 विकेट नंतर पोहोचते वरवणे टीम टोटल
पुन्हा एकदा 29 धावा. या अगोदर झाल्या होत्या 28, या मॅच मध्ये झाल्यात 29. 30 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं आणि ज्या पद्धतीचं बॉलिंग अटॅक आहे वरवणे संघाचा, जिथे मंगेश वरवणे एक्सप्रेस ओळखली जाते, कल्पेश आहे जो पंचकृषी एक्सप्रेस ओळखला जातो, या गोलंदाजांकडे खूप आशेने पाहिलं जात आहे. 2 गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने बॉलिंग अटॅक जर ठेवला, सुरुवातीच्या विकेट जिथे सागरला आपण जर विकेट घेतलात, हरजितचा विकेट घेतलात, त्याच्यासोबत असणाऱ्या बाकीच्या खेळाडूंचा विकेट घेतलात तर मॅच बनू शकतं. 30 धावा जरी डिफेंडेबल टोटल नसला तरी क्रिकेटच्या या पटलात सकाळच्या सत्रात अशा पद्धतीने चांगला मॅच होऊ शकतं. बट रुपेश दळवीला कॅल्क्युलेशन माइंड क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा मी मॅचकडे जिथे वळतो, जिथे पंचांच्या प्रमुख भूमिकेत आमचे रमेश डाकवळ आहेत, ज्यांनी क्रिकेट खेळलेत, ज्यांच्या कॅप्टन्सीमध्ये वाकरू संघाने जवळपास एका वर्षात 10 ट्रॉफीज मारल्याचा विक्रम आहे. आज पंचांच्या प्रमुख भूमिकेत ते आहेत. त्यांच्यासोबत कुमार देखील आहे, प्रवीण आहे आणि अशा सर्व दिग्गजांचा मी धन्यवाद देतो. आज मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी काल दिवसभर कॉमेंट्री केली, आमचे सुभाष भाई असतील, वामनदोळा, जे अक्षरशः या पेनपुरोभागाची जान आहेत आणि सातत्याने नेहमीच आम्हाला पाठबळ आणि प्रशंसा करतात, असे आमचे वामनदोळा सर माझ्यासोबत बसले आहेत. जिथे मानस मनोरे यांचा आपण आवाज ऐकलात, या संपूर्ण तालुक्यात मानसचा खूप दबदबा आहे. आज रसायनी विभागातून ते येतात, परंतु त्यांची ओळख एक कडक आवाज म्हणून त्यांना ओळखली जाते आणि हिंदीमध्ये त्यांचा नो डाऊट कोणी हात धरू शकत नाही. आपण वळतोय पुढच्या मॅचकडे, जिथे सायमाळ आणि गावदेवी आंबेगर. चला टॉसला या गावदेवी आंबेगर कालच्या दिवशी त्या ठिकाणी आंबेगरच्या मैदानावरती फायनल क्वालिफाय झालेली आहे, तर आज त्यांचा खेळ बहारदार असेल नो डाऊट. या ठिकाणी मी प्रत्येकाचं नाव आवर्जून घेईन. या नाणेगाव आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेत आदरणीय पोलीस अधीक्षक संदीपजी साळुंके, त्याचबरोबर व्यासपीठावरती असलेले आमचे गणेशजी कडव, त्यानंतर वासुदेवजी शिर्के या व्यासपीठावरती बसलेले आहेत. आदरणीय आमच्या मुख्य व्यासपीठावरती असणारे प्रभाकरजी खेडेकर साहेब, मारुतीजी पाटील, पानेडचे आमचे ग्रामस्थ प्रतिष्ठित मान्यवर, आदरणीय खैरे साहेब आणि संपूर्ण नाणेगावचे आमचे सहकारी आदरणीय घोटणे साहेब, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांना धन्यवाद देऊन आपण वळूयात पुढच्या सत्राकडे, जिथे मायक्रोफोनवरती पुढचा आवाज असेल वामनदोळा सरांचा. मी थोडा थांबतो. क्रिकेटच्या या पटलावरती पुन्हा एकदा एक पहाडी आवाज म्हणून या संपूर्ण पंचकृषी यांची ओळख आहे वामनदोळा सर. धन्यवाद. या ठिकाणी केतनजी पाटील, माझ्यासोबत आमचे साथी समालोचक रसायनवरून आलेले आमचे मानस मनोरे यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. तर मित्रांनो, मैदानाकडे जाऊया. धावसंख्या झाले 29-30 धावा विजयासाठी गोळा करायचे. बापूजी सावरसे ये टीमला पहिला चेंडू जातोय लेग स्टंपच्या बाहेर आणि अवांतर धावणे आकारला सुरुवात केली जाते. लेग साईड जर आपण विचार केला, लेग साईडच्या थोडा किंचितसा बाहेर गेल्याच्या नंतर पंच नक्कीच थोडासा पनिशमेंट केले जातोय. आंबेगार टीमचा कर्णधार, गावदेवी आंबेगार टीमचा कर्णधार आणि सायमाळ टीमचा कर्णधार. आपण टॉस बसूया. टॉस करण्याकरता काय सुंदर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चेंडू कव्हर टिप कव्हरला खेळला जातोय. या चौकाराच्या स्थाने धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या अंकावर. तत्पूर्वी सायमाळ टीमचा कर्णधार आणि गावदेवी आंबेगार टीमचा कर्णधार. आपण टॉस बसूया. टॉस करण्याकरता लगेच भोजनाची सोय चालू झाली. त्यांना कोणाला भोजन करायचं असेल त्यांनी सम्राट नाणेगावच्या गावामध्ये जायचं आहे. देवळामध्ये जेवणाची सोय चालू झाली. आयोजक कमिटीचा निर्णय आमच्याकडे आला आहे. तर लगेच आपण एखादी टीम हरली, जिंकली किंवा प्रेक्षक वर्ग जे कोण आले असतील 2 किंवा 2:30 वाजेपर्यंत जेवण दिला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. पण तुम्हाला विनंती आहे, लवकरात लवकर आपण सम्राट नाणेगावकडे जायचं आहे. देऊळ आहे, त्या देवळामध्ये मंदिरामध्ये जेवणाची सोय चालू आहे. ब्लॉक चेंडू पाहायला मिळाला, खोलवर पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट चेंडू सांगता होते. धावसंख्या विदाउट लॉस 9 या अंकावर जाऊन पोहोचते. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 30 धावांचा पाठलाग चालू असताना पहिला पिवंत षटक हाताळतो गोलंदाज कल्पेश पाटील. कल्पेश पाटील याला खऱ्या अर्थानं मित्रांनो, जर मंगेश पाटील असेल, रुपेश दळवे असेल किंवा कल्पेश पाटील असेल, खऱ्या अर्थानं
स्नेहसागर वरवणे टीमचे हे तारणारे ठरणारे दोन्ही तिन्ही खेळाडू आहेत. परंतु बघा लॉंगा बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा चौकार ठोकला जातो. चौकाराच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 13 या अंकावर. डीज आहे पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय कमालची फलंदाजी आपण पाहतोय. हरजित धानविले आणि बंटी चिंबोरे. परंतु हरजित धानविले काय सुंदर फलंदाजी. सुंदर चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह पाहतोय. सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या मध्ये ताळमेळ चांगला आहे. चित्याच्या चपड्याने धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या एकने वाढली. धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर आपण पाहतोय 14. जनार्दनजी खैरे साहेब सैमाळ ग्रामस्थ आहे. त्यांना विनंती आहे साहेब आपण सन्मानजनक मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. जनार्दनजी पवार साहेब सैमाळचे पोलीस पाटील साहेब त्यांना तुम्हाला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. सुरेशजी पवार साहेब सैमाळचे ग्रामस्थ आहेत. साहेब आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. शॉर्ट फाईनला हा चेंडू निघून जातोय. एक धाव मात्र मिळते. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ लागला जातोय. पॉवर प्ले समाप्त होते. विधाउट लॉस धाव संख्या 30 विजयासाठी गोळा करत असताना 15 या अंकावर जाऊन पोहोचते. म्हणजे निम्मे पल्ला आलाय. आता 18 चेंडू बाकी आणि 15 धावाची गरज असणार आहे बापूजी सावरसई ये टीमला. बापूजी सावरसई ये दरम्यान वरवणे ह्याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. आजच्या दिवसामधला तिसरा सामना ह्या मैदानामध्ये खेळला जातोय. तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 18 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत. 15 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर. जीतने के लिए 30 टोटल चाहिए. उसका पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर. निजी पहला टीम की तरफ से दूसरा ओवर फेंकने के लिए गेंदबाज तैयार. रुपेश दलवी. रुपेश दलवी ये भी बहुत बड़ी हस्ती है. बड़ा नामचीन खिलाड़ी है. राउंड विकेट मारा. फुल ऑन गेंद लाभ किया. उड़ा दिया. फील्डर उस गेंद के पास पहुंचते तब तक गेंद ने टप्पा खाया. निकल गई साइड स्क्रीन के बाजू से सरल बाउंड्री के बाहर. 4 रन के लिए 54 डीजा. सिंगल जरूर मिलेगा लेकिन 20 का आंकड़ा आ चुका है. 30 चाहिए जीतने के लिए. उसका पीछा चल रहा है. जब तक दोस्तों कहीं ना कहीं आपके विकेट मैदान के ऊपर साबुत रहेंगे तभी ना आपकी बल्लेबाजी में निखर आएगी. रुपेश दलवी हरजीत. लेकिन इसके बाद होने वाला मुकाबला उसका टॉस कीजिए भैया. डिप कवर के ऊपर से गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया. गेंद निकल गई. 4 रन के लिए 54 मिला. 4 रन के साथ कुल टोटल रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 24. गावदेवी आंबेघर आणि सायमाळ टॉस करण्याकरिता जायचंय. वाशीजी शिर्के साहेब यांना विनंती आहे की तुमच्या शुभहस्ते टॉस करायचा आहे. वाडिश लॉंगअपला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर पाठीमागं परंतु सिंगल आणि सिंगलने धावसंख्या 25च्या घरात जाऊन पोहोचते. विजयासाठी 24 धावा गोळा करायच्या आहेत. 25 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के और 5 की धुरी. 5 रन चाहिए जीतने के लिए. टोटल चाहिए 30 फिलहाल. दूसरा ओवर चल रहा है लेकिन दूसरा ओवर लेकर आ चुके गेंदबाज. हवाई सफर. ये जाएगी गेंद बाउंड्री के बाहर. ये विजयी छक्का और मुकाबले को खत्म किया. या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जातो. या पुढील मॅचच्या 2 संघांच्या दरम्यान आंबेकर विपक्ष सायमळ आणि यांच्या दरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल या ठिकाणी लगेचच केला जाईल. आंबेकर संघाचा हेडचा कॉल आहे. अर्थातच इट इज साइड. तुम्ही टॉस जिंकला. निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग फर्स्ट. ओके शुभेच्छा देतोय.